नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 30 मध्ये मी ऐश्वर्या आपलं स्वागत करते। दुचाकीचा धक्का लागल्याने झालेल्या वादातून एका तरुणाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना नालासोपारा परिसरात घडली आहे। लोखंडाच्या सळीने डोक्यात वार केल्याने गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला असून सौरभ मिश्रा असे मृत तरुणाचे नाव आहे। या प्रकरणी 5 आरोपींना तुळिंज पोलिसांनी अटक केली आहे। अबू आझमी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत सत्ताधारी आक्रमक झाले आहे। प्रवीण दरेकर यांनी आझमी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी केली। सत्ताधाऱ्यांकडून जोरदार घोषणाबाजी केली जाते। हेच नाही तर अबू आझमी यांच्यावर कारवाई व्हावी या मागणीवरून पुन्हा गदारोळ झाला। कामकाज पुन्हा तहकूब करण्यात आले। अबू आझमी यांनी केलेल्या विधानानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील आक्रमक होताना दिसले। राजापूर तालुक्याच्या ग्रामीण भागासह शहरामध्ये बिबट्याचा लोकवस्तीतील बिनधास्त वावराने लोकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे। गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याचा वावर वाढला असल्याचे दिसतंय। अशातच आता वडदहसोळ भागातील लोकवस्तीमध्ये बिबट्याचा वावर असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालंय। मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्दयीपणे हत्या झाल्याचे नवीन फोटोमधून निष्पन्न होताच त्याचे तीव्र पडसाद अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथे उमटले आहे। आज संतप्त सकल मराठा समाज यांच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। यावेळी सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी व धनंजय मुंडे यांना सह आरोपी करावे अशी मागणी करण्यात आली। पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गाच्या प्रस्तावित बदलांना विरोध करण्यासाठी आज मुंबईत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीत रेल्वे मार्गाच्या प्रस्तावित बदलांवर सखोल चर्चा करून पुढील दिशा ठरवण्यात आली। तसेच सर्वपक्षीय कृती समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। या बैठकीला पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गातील सर्व लोकप्रतिनिधी पक्षीय मतभेद विसरून एकत्र आले होते। माझी पत्नी प्रयागराजला गेली आहे, तू घरी ये, 1000 रुपये देतो असा मेसेज शिक्षकाने विद्यार्थिनीला केला। हा मेसेज विद्यार्थिनीने कुटुंबियांना दाखवला। त्यानंतर वडील तसेच भावाने थेट शिक्षकाचे घर गाठून चांगलाच चोप दिल्याची घटना वरोरा शहरात घडली आहे। बदनामी होईल या भीतीने विद्यार्थिनीच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार देणे टाळले। मात्र या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली। भंडारा जिल्ह्यातून गडचिरोली जिल्ह्यात जाणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या बांधकामाला लाखांदूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी विरोध केलाय। समस्या जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी भेटीची वेळ द्यावी अशी लेखी मागणी केली होती। या मागणीची मुख्यमंत्र्यांनी दखल न घेतल्याने शेतकऱ्यांनी लाखांदूर तालुक्यातील कर्रांडला येथे 2 मार्च पासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। मुंबई उच्च न्यायालय यांच्याकडील जनहित याचिकामधील आदेशानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संपूर्ण दोडामार्ग तालुक्यात व सावंतवाडी तालुक्यातील एकूण 13 गावांमध्ये वृक्षतोडीस बंदी घातली जात असल्याची माहिती सावंतवाडी दोडामार्ग टास्क फोर्स समिती तथा सहाय्यक वनसंरक्षक सदस्य सचिव वैभव बोराटे यांनी दिली आहे। रत्नागिरी जिल्ह्यात उष्णतेच्या झळा वाढतच असल्याने याचा मोठा फटका संपूर्ण कोकणासह जिल्ह्यातील आंबा बागायतदारांना बसू लागलाय। वाढत्या उष्णतेने आंब्याच्या झाडावरील कैऱ्या गळण्याचे प्रमाण वाढू लागले आहे। तसेच कैऱ्या उन्हाने करपू लागल्याने काळ्या पडू लागल्या आहेत। यामुळे आंबा बागायतीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता आंबा बागायतदारांकडून वर्तवली जात आहे। धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात बैठक झाली। त्यानंतर सकाळी मुख्यमंत्र्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतल्याचे सांगितले। मात्र तांत्रिकदृष्ट्या अद्यापही त्यांचा राजीनामा घेण्यात आल्याची माहिती सभागृहात सांगण्यात आली नसल्याचे काँग्रेस नेते आणि आमदार नाना पटोले यांनी म्हटलंय। केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलातील सीआरपीएफ जवान मुनीर अहमद याने पाकिस्तानी मुलीसोबत प्रेम केले। त्याचा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग निकाह झाला। आता त्यांची दुल्हन 15 दिवसांसाठी भारतात आली आहे। त्याच वेळी सुरक्षा एजन्सी सतर्क झाल्या आहेत। या लग्नाने जम्मू काश्मीरमध्ये खळबळ उडाली आहे। वधू मनाल खान भारतात आल्यानंतर गुप्तचर यंत्रणा सतर्क झाल्या आहेत। परिस्थितीची संवेदनशीलता समजून पोलीस त्यांच्या सर्व हालचालींवर बारीक लक्ष ठेवून आहे। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केंद्रीय अर्थसंकल्प 2025 मध्ये किसान क्रेडिट कार्डच्या कर्जाची मर्यादा 3 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये करण्याची घोषणा केली आहे। शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा भागवणे, कृषी क्षेत्रात आर्थिक प्रगतीसह ग्रामीण विकासाला चालना देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले। काँग्रेस कार्यकर्त्या हिमानी नरवालच्या हत्येमुळे सारेच हादरले आहे। यातच दिल्ली आणि हरियाणा पोलिसांनी वेगाने तपासाची चक्र फिरवत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत। पोलिसांनी 36 तासांच्या आत आरोपी सचिनला बेड्या ठोकल्या। यातच आता पोलिसांच्या हाती महत्त्वाचा पुरावा लागलाय। सचिन हिमानी यांच्या मृतदेहाची ट्रॉली बॅग घेऊन जातानाचा व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागलाय।
कर्नाटकात इच्छामरण कायद्याची अंमलबजावणी करावी असा लढा 85 वर्षीय सेवानिवृत्त शिक्षिका HB करिबासम्मा यांनी सुरू ठेवलाय. 30 वर्ष शाळेत विद्यार्थ्यांना नैतिकतेचे धडे दिल्यानंतर 24 वर्षांपूर्वी गंभीर आजारामुळे त्यांना अत्यंत त्रास सहन करावा लागला. त्यांनी सन्मानानं मृत्यूच्या हक्कासाठी लढा सुरू ठेवला आहे. बोर्डाच्या परीक्षेदरम्यान तामिळनाडूतील तिरुनेलवेली जिल्ह्यातील वल्लियूर इथल्या विद्यार्थ्यासोबत अतिशय दुःखद प्रसंग घडलाय. बोर्डाच्या परीक्षेच्या दिवशी 12वीच्या विद्यार्थ्याच्या आईचा मृत्यू झाला. आईच्या निधनानंतरही विद्यार्थ्याने आपले दुःख बाजूला ठेवून 12वीची परीक्षा दिली. परीक्षेला जाण्याआधी विद्यार्थ्यांनी मृत आईचे दर्शन घेतलं. या घटनेचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून विद्यार्थ्याच्या धाडसाचे कौतुक करण्यात येते. महाकुंभ मेळ्यात 29 जानेवारी रोजी मध्यरात्री झालेल्या चेंगराचेंगरीत 30 भाविकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता महाकुंभ मेळ्यातील चेंगराचेंगरीची माहिती लपवल्याची कबुली मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली आहे. उलटसुलट बातम्यांमुळे तिथे असलेले 8 कोटी भाविकही घाबरले असते, असंही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले आहे. उत्तर प्रदेश विधानसभेतून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. सभागृहात एका आमदाराने पान मसाला खाऊन थुंकल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत आता विधानसभा अध्यक्षांनी संताप व्यक्त केलाय. सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी एका आमदाराने पान मसाला खाल्ला आणि सभागृहात थुंकले. विधानसभा अध्यक्षांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आणि ते अनुशासनहीन असल्याचे म्हटले. सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निकाल दिलाय. थट्टा मस्करीत किंवा चिडवण्याच्या भानगडीत अनेकदा एखाद्याला पाकिस्तानी किंवा मियातिया असे म्हटले जाते. असे म्हणणे हा गुन्हा नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. हे चुकीचे आहे, परंतु IPC 298 नुसार कोणाच्या धार्मिक भावनांना ठोस पोहोचवण्याच्या कक्षेतील गुन्हा नसल्याचे न्यायालयाने म्हटलंय. उत्तर प्रदेशातील लखनौमध्ये एका हाय प्रोफाईल गँगचा पर्दाफाश करण्यात आलाय. रॅपर हनी सिंगच्या शोमध्ये ही गँग मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स चोरण्यासाठी मुंबईहून विमानाने आली होती. पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे आणि त्यांच्याकडून चोरीचे 6 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. 2 वेळचा ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमार याला दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केलाय. सुशील कुमार ज्युनियर राष्ट्रीय कुस्ती विजेता सागर धनखड याच्या हत्येप्रकरणी मे 2021 पासून तिहार कारागृहात कैद आहे. न्यायाधीश संजीव नरूला यांनी आज सुशील कुमारला 50,000 रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला. पाकिस्तानी व्याप्त काश्मीरच्या रावळकोटमध्ये 5 फेब्रुवारीला एक कार्यक्रम झाला. काश्मीर सॉलिडेरिटी आणि हमास ऑपरेशन अल अक्सा फ्लड कॉन्फरन्स असं या कार्यक्रमाचं नाव होतं. या इव्हेंटमध्ये हमास नेते डॉक्टर खालिद अल कदुमी सहभागी झाले. आश्चर्याची बाब म्हणजे त्यांच्यासोबत या मंचावर पाकिस्तानी दहशतवादी संघटना जैश-ए मोहम्मद आणि लष्कर-ए तय्यबाचे दहशतवादी सुद्धा होते. या कार्यक्रमात दहशतवाद्यांनी फक्त भारताविरोधात भाषणच केली नाहीत, तर हमासचे झेंडे फडकवत मोटरसायकल आणि घोड्यांवर बसून शक्ती प्रदर्शन सुद्धा केलं. सर्वाधिक 13 नामांकने मिळालेल्या एमिलिया पॅरेस या चित्रपटाला मागे सारून प्रथमच अत्यंत कमी खर्चात तयार झालेल्या अनोरा या सर्व महत्त्वाच्या ऑस्कर पुरस्कारांवर आपले नाव कोरले आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपटासह सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन, पटकथा, संकलन आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार या चित्रपटाने पटकावलाय. अबुधाबीमधून एक महत्त्वाची घटना समोर आली आहे. 33 वर्षीय भारतीय तरुणीला फाशी देण्यात आली आहे. याबाबत माहिती मिळताच न्यायाधीश सचिन दत्ता यांनी ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचं म्हटलंय. शहजादी खान असे महिलेचे नाव आहे. अबुधाबीमध्ये 4 महिन्यांच्या मुलाच्या हत्येप्रकरणी शिक्षा भोगत असल्यामुळे शहजादीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. बँक ऑफ इंडिया सध्या 400 शिकाऊ पदांसाठी अर्ज स्वीकारत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाईटला भेट देऊन त्यांचे अर्ज सबमिट करू शकतात. 1 मार्च पासून नोंदणी प्रक्रियेला सुरुवात झाली असून 15 मार्चची अंतिम मुदत आहे. पात्र उमेदवार बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाईट bankofindia.co.in वर ऑनलाईन अर्ज करू शकतात. केंद्रीय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने देशातील कोट्यवधी ग्राहकांसाठी आनंद वार्ता आणली आहे. कर्मचाऱ्यांना लवकरच ATM मधून पैसे काढता येणार आहे. ही सुविधा दृष्टीपट्ट्यात असतानाच आता अजून एक खुशखबर आली आहे. EPF सबस्क्रायबर्स केवळ ATMच नाही, UPIच्या माध्यमातून PF काढू शकतील. ग्राहक पेटीएम, गुगल पे, फोन पे ऍप वरून PF रक्कम थेट बँक खात्यात हस्तांतरित करू शकतील. तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा ही सध्याची बॉलिवूड मधील आवडती जोडी आहे.
दोघे दीर्घ काळापासून डेट करत असल्याची चर्चा होती. त्यांनी लव्ह स्टोरीज टोन मध्ये एकत्र काम केले आणि तेव्हापासून या जोडीच्या लव्ह लाईफची चर्चा रंगली. काही दिवसांपूर्वी त्यांच्या लग्नाबद्दलही बोलले गेले. मात्र आता असा दावा केला जातोय की दोघांचा ब्रेकअप झालाय. मराठी सिनेसृष्टीत ऐतिहासिक आणि आध्यात्मिक चित्रपटाचं वेगळं स्थान आहे आणि आता या यादीत आणखी एक जबरदस्त चित्रपटाची भर पडते, ती म्हणजे राष्ट्रगुरू समर्थ रामदास. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय. हा केवळ ऐतिहासिक चित्रपट नसून समर्थ रामदास स्वामींच्या विचारांचा आधुनिक काळात जागर करणारा आहे. अभिनेत्री शुभांगी अत्रेने लोकप्रिय मालिका भाभीजी घर परे मधून लोकप्रियता मिळवली. शुभांगीने उत्तम अभिनयाच्या बळावर इंडस्ट्रीमध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलं. अभिनेत्रीने 2003 मध्ये पियुष पुरे सोबत लग्न केलं होतं. मात्र मागच्या वर्षी त्यांच्यात दुरावा निर्माण झाला आणि 5 फेब्रुवारीला शुभांगी आणि पियुषचं 22 वर्षांचं नातं संपलं. आता दोघांनी घटस्फोट घेतलाय. ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा अंतिम सामना 9 मार्च रोजी होणार आहे. त्याआधी आज 4 मार्च रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघात पहिला सेमीफायनल सामना सुरू आहे आणि 5 मार्च रोजी दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात दुसरा उपांत्य सामना होईल. अशा परिस्थितीत असं समीकरण तयार होऊ शकतं की ज्या अंतर्गत दक्षिण आफ्रिकेचा संघ उपांत्य सामना न खेळता अंतिम फेरीत प्रवेश करू शकेल. ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या सेमीफायनल सामन्यात टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा टॉस दरम्यान काळी पट्टी घालून आला होता, तर संपूर्ण टीमनेही तेच केलं. खरं तर भारतीय खेळाडू मुंबईचे महान फिरकीपटू पद्माकर शिवलकर यांना श्रद्धांजली वाहत आहे. पद्माकर शिवलकर यांचं वयाच्या 84व्या वर्षी एका दिवसाआधी निधन झालंय. अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती. नमस्कार.